सर हळूहळू नागपूरचा विदर्भातला संत्रा हा विदेशात जात आहे। मस्कटमध्ये आज एक संत्रा एक्सपोर्टचा प्रकल्प सुरू होत आहे। नागपुरी संत्रा हा जगप्रसिद्ध आहे, पण अजूनपर्यंत आपल्याला बांगलादेश व्यतिरिक्त कुठे फारसं मार्केट मिळालेलं नाही। मी सौ मोहाडीकर यांचं अभिनंदन करतो। लोहारीकर सौ लोहारीकर यांचं विशेष रूपाने अभिनंदन करतो आणि महाऑरेंजचे श्रीधरराव ठाकरे या सगळ्यांनी मिळून आपला हा वरुड मोर्शी भागातला संत्रा आहे आता हा मस्कतला चालला आहे। नागपूरहून हा अबुधाबीला जाईल आणि अबुधाबीहून मस्कतला जाईल। सध्या विमानाने चालला आहे, त्यात लॉजिस्टिक कॉस्ट पुष्कळ मोठी आहे, पण लवकरच नागपूर इंटरनॅशनल एअरपोर्ट होईल आणि आपण विमानातून देखील स्वस्तात पाठवू शकू असं करण्याचा आमचा प्रयत्न आहे। आणि त्याचबरोबर आता सिंधीला ड्रायपोर्ट तयार होत आहे, त्यामुळे डायरेक्ट सिंधीवरून आपण डायरेक्ट कुठेही जगात एक्सपोर्ट करू शकतो, इम्पोर्ट करू शकतो, त्याचाही फायदा मिळेल। आणि नागपूरमध्ये संत्रा तर एक्सपोर्ट झालाच पाहिजे, पण संत्र्यापासून जी पावडर तयार होते ती खव्यात टाकून संत्रा बर्फी तयार करून मदर डेअरीने आता 550 कोटीचा प्लांट काम सुरू केला आहे। तिथे जगप्रसिद्ध अशी बर्फी ब्रँडेड करून ती जगात जाईल, म्हणजे लहान संत्र्याला भाव मिळेल, असे दोन्ही प्रयत्न करतो। नक्की याच्यात यश मिळेल। आणि हा जो संत्रा या पाठवून राहिला आहे याची क्वालिटी पण खूप चांगली आहे आणि मला विश्वास आहे की याला नक्कीच चांगलं मार्केट मिळेल। शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की जो बांगलादेशला निर्यात करणं सोपं राहतं, तिथं जर केंद्र सरकारने तोडगा तिथे रोड कनेक्टिव्हिटी आहे ना, आपण जेव्हा जातो आता आम्ही अजून एक प्रयत्न करतो आहे की सिंधीपासून डायरेक्ट हल्दिया पोर्टला माल जाईल आणि हल्दियावरून रिव्हर वे बांगलादेशला ट्रान्सपोर्ट होईल। त्यात आपल्या कंटेनरची कॉस्ट 75,000 रुपये पर कंटेनर कमी होईल आणि ते जर झालं तर त्याच्यात फायदा होईल। पण बांगलादेशने याच्यावर 80% ड्युटी लावली आहे, तीच कमी व्हावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा, जेणेकरून 2 पैसे जास्त मिळेल। आम्ही शेवटी त्यांची कंडिशन आहे की भारताने या ड्युट्या कमी कराव्या। त्याच्यामध्ये तत्कालीन प्रधानमंत्र्यांशी मी बोललो होतो, प्रयत्न सुरू आहे, पण अजूनपर्यंत यश नाही आलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।